हॅलो 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 चेक. 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 आगतम स्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आणि अखंड हिंदवी स्वराज्याचे दैवत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मी समालोचक यशवंत ठाकूर मुख्य मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि त्यासोबतच क्रीडा नगरीमध्ये उपस्थित मायबाप प्रेक्षक वर्गाचे आणि सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत करतो. नामदार चषक 2025चा दुसरा दिवस आपण पाहतोय. एक दैदिप्यमान आयोजन नियोजन आणि पहिला सामना इन ॲक्शन मध्ये चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहतोय. एका बाजूला शिवडी स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गावदेवी स्टार्स यांच्यामधला द्वंद्व. शॉर्टना पूल करण्याचा प्रयत्न होता, संपर्क तितका चांगला नाहीये. रनआउटची संधी निर्माण झाली आहे तिथे. विकेटचं होत आहे पतन. बॅक टू द पवेलियन जावं लागणार आहे फलंदाजाला. गॉन रन आउटच्या रूपामध्ये लागतोय झटका. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलंय, तिथे सुद्धा सिंगल परिपूर्ण होतीये आणि एका धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 12 या आकड्यावरती. हलक्याने खेळून काढलं, तिथे सुद्धा सिंगल परिपूर्ण होते. दोन्ही चेंडूवरती आपण पाहिलं ऑक्सिजनचा वापर झालाय, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो. त्या ऑक्सिजनचा वापर धावफलक 13 या आकड्यावरती आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजूनही या दुसऱ्या षटकातील बाकी आहे. टायमर आपला ऑन आहे. आपल्याला 16 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळायची आहेत, कारण थोडीशी उशिरा सुरुवात आज आपण केली आहे. रनआउटची संधी तिथे सुद्धा होती. डायरेक्ट हिट आणि विकेटचं पतन. अजून एक झटका आपण पाहतोय. 3 गडी आतापर्यंत आपण पाहिलेत, गारज झालेत. गावदेवी स्टार्सला आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मात्र फलंदाजी स्वीकारले, परंतु त्याला साजेशी फलंदाजी अजूनपर्यंत झाली नाहीये. नेक्स्ट मॅच टॉस साठी रेडी राहा. मुकेश रॉयल चेंबूर, तर त्यांच्या विरुद्ध आपण पाहणार आहोत बँड्रा पॅकर्स.
डॉट बॉल येतोय. शेवटचा अंतिम चेंडू धावफलक अजूनही सिरावला. विचार केला जर आपण 13 या आकड्यावरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील अजूनही बाकी आहे. नामदार चषक 2025 आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब, मंत्री माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य विभाग, पालकमंत्री मुंबई उपनगर, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मुंबई आणि त्यांच्या समवेतच सर्वांचे लाडके अर्थातच जितेंद्रजी राऊत साहेब, सचिव मुंबई भारतीय जनता पार्टी, सदस्य श्री सिद्धिविनायक न्यास विश्वस्त यांच्या विद्यमानाने आपण पाहतोय नामदार चषक. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 14 धावा धावफलकावरती आहेत आणि फक्त 9 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. 9 मिनिटांमध्ये आपल्याला उर्वरित 2 षटकाचा खेळ समाप्त करायचा आहे. 16 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. इथे मात्र ऑन ड्राईव्ह केल्या क्षेत्ररक्षक आहे. थोडासा कमी बाउन्स आउटफील्ड मध्ये भेटला आणि सिंगल तिथे परिपूर्ण होते. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय बघता बघता 15 या आकड्यावरती आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती एक चांगला सामना आपण पाहतोय. एका बाजूला आईगाव देवी स्टार्स, दुसऱ्या बाजूला शिवडी स्पोर्ट्स क्लब असा सामना सुरू आहे. नेक्स्ट मॅच मुकेश रॉयल चेंबूर बनाम बँड्रा पॅकर्स. ही सुद्धा लढत चांगली असणार आहे. रनआउटची इथे सुद्धा संधी आहे. फेकी झाली आहे, बॅकअप आलाय, परंतु एक धाव रोखू शकले नाही आहेत. इन बिटवीन मध्ये एका धावेनंतर धावफलक 16 या आकड्यावरती आहे. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. असा दिवस ओपन मधले आपल्याला 16 संघ तब्बल पाहायला भेटणार आहेत. कालच्या दिवसामध्ये बाबू 11 सत्यविनायक कांबोडे संघ आपल्या टॉप 3 मध्ये दाखल होताना दिसलाय. आज मात्र ज्या उर्वरित 2 रिकाम्या जागा ओपन लॉट मधल्या आहेत इथे मात्र मिसफील्ड, चुकीला माफी नाहीये. चेंडू होतोय फरार, धावा मिळतील पूर्ण 4 4 4 आणि 4. येतोय हा नामदार असरदार दमदार चौकार. 4 धाव्याने धावफलक फ्लाय होणार आहे. दब्बल जाऊन पोहोचेल. सोळा मिनिटाचा टायमर आपला ऑन आहे आणि अर्थातच त्या वेळेमध्ये अजूनपर्यंत षटका आपण हाताळली आहेत. धावांचा विचार केला धावफलक 22 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील मयुरेशला आपण न्यू बॅटर न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्टेप आउट केलाय. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक इथे मात्र फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर पुन्हा एकदा उसळी घेतली चेंडूने आउटफील्डच्या अर्थात स्वरूपामध्ये चौकाराने धावफलक 31 या आकड्यावरती आहे.
आई गावदेवी स्टार्स तब्बल 31 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 31 धावा धावफलकावरती आहेत. इथे सिंगल परिपूर्ण होतीये आणि सिंगलने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचणार आहे. चांगल्या परिस्थितीमध्ये आता धावफलक आहे, कारण मागच्या षटकामध्ये सुद्धा 12 धावा आले. या षटकामध्ये सुद्धा पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा खर्च झाल्यात. आई गावदेवी स्टार्सने गुडे कमबॅक केले या सामन्यामध्ये, कारण टॉस जिंकल्यानंतर मात्र अर्ली स्टेजेसवरती विकेट गेले होते, परंतु मयुरेश चांगली फलंदाजी राहिली आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट, स्टेट बॅट स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्राईक अँड रोटेशन केले. मयुरेशला माहिती आहे मिडल ऑफ द बॅट चेंडू ब्रश होत आहे, त्याच्यामुळे स्ट्राईक ठेवली स्वतःकडे. चला टॉस साठी यायचे मुकेश रॉयल चेंबूर, तर त्यांच्या विरुद्ध आपण पाहणार आहोत बँड्रा पॅकर्स. टॉस साठी लगेचच या, कारण फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. दोन्ही कर्णधार एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला भेटणार आहे. इथे मात्र अजून एक अवांतर. मयूरचं कौतुक करावं लागणार आहे. कठीण काळामध्ये संघासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि चांगली फलंदाजी आतापर्यंत दाखवली त्याने. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार 34 या आकड्यावर. .34 34 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बँड्रा पॅकर्स अजून एक वाईड. एक्स्ट्राच्या रूपामध्ये जर आपण धावा खर्च केल्या तर कुठेतरी धावफलक आता चांगल्या परिस्थितीमध्ये असणार आहे. फ्लिक ऑफ द रिसचा वापर झाला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये तिथे. एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहेत. चला बँड्रा पॅकर्स कॅप्टन 37 ऑन द स्कोर कार्ड टॅली. शेवटचा अंतिम चेंडू आहे. बँड्रा पॅकर्स कॅप्टन टॉस साठी मुख्य मंचावरती यायचे. ऑलरेडी आपण पाहतोय मुकेश रॉयल चेंबूरचा मिस्टर अजित आपल्याला दिसतोय. बिग हिट मारण्याच्या प्रयत्नांमध्ये फलंदाज बाद. 38चं लक्ष असणार आहे. 38 इज अ टार्गेट. चला टॉस साठी या लगेचच बँड्रा पॅकर्स. 38 इज अ टार्गेट. महत्वाचा टॉस आपण पाहतोय. एका बाजूला मिस्टर सद्दाम आपल्याला दिसतील, तर दुसऱ्या बाजूला मिस्टर अजित साहू. एक चांगलं बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटणार आहे. एका बाजूला बँड्रा पॅकर्स. बॉक्स क्रिकेट ऑफिशियलचा सुद्धा अर्थातच चांगला सहभाग राहिला. संपूर्ण स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ आपण बॉक्स क्रिकेट ऑफिशियलच्या माध्यमातून पाहिले आहेत. तर दुसऱ्या बाजूला ज्या संघाची चर्चा सातत्याने मागच्या काही हंगामामध्ये आपण पाहतोय, मुकेश रॉयल चेंबूर मागच्या वर्षातच गतवर्षीचे विजेते म्हणजेच डिफेंडिंग चॅम्पियन या स्पर्धेचे. पहिलं पर्व ज्या संघाने लिहिल्या गाजवलं असा संघ आपण पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूला बँड्रा पॅकर्स, ज्यांचा सुद्धा अर्थातच या विभागामध्ये दबदबा आहे. तर एक चांगला बॅटर आपल्याला पाहायला भेटणार आहे. चला बॅटर लगेच दाखल व्हा प्लीज. 38चं टार्गेट आहे. शिवडी स्पोर्ट्स क्लब विदाउट एनी डिले. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. सर 2 बॅटर प्लीज दाखल व्हा लगेचच. घाई करा मित्रांनो. शिवडी स्पोर्ट्स क्लब आजच्या दिवसामध्ये आपल्याला तब्बल 16चा लॉट क्लिअर करायचं आहे. 2 बॅटर विदाउट एनी डिले मैदानाच्या आतमध्ये पाठवा प्लीज. 38चं लक्ष आहे. तुमचं टायमर ऑलरेडी ऑन झालेलं, लक्ष द्यायचं. बॅटर्स टीम प्रणय आणि सचिनी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे.
प्रारंभिक जोडी ज्या जोडीवरती जबाबदारी आहे तब्बल 38 धावांचं पाठलाग करताना एक चांगलं पाया रचणं गरजेचं आहे. नामदार चषक 2025 ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा जो प्रेक्षक राजा जोडला जातोय. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करायचं आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपल्याला या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत. शैलेश पाटीलच्या माध्यमातून एक अप्रतिम अर्थातच टीम तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. चला सुरुवात करा. पंच ताकीद द्या. टायमर ऑलरेडी ऑन झालेला आहे. 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक हाताळायचे. 2 बॅटर ऑलरेडी आलेले आहेत. अदरवाईज आपल्याला पॅनलाईजला सामोरे जावं लागणार आहे. पहिल्या इनिंगचा खेळ 14 मिनिटांमध्ये समाप्त झालाय. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या जोडीवरती आता जबाबदारी आहे 38चा पाठलाग करायचे आणि त्या पाठलागासाठी प्रारंभिक जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला सुरुवात करा. पंच प्लीज ताकीद द्या. आपण टाइमर आपला ऑलरेडी ऑन झालेला आहे. कारण ऑलरेडी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन 3 ते 4 मिनिटाचा अवधी झालेला आहे. थोडीशी घाई करायची आहे. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत, दंडित करतायत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये श्री गणेश मात्र इनिंगचा होतोय. 38चा पाठलाग करताना शिवडी स्पोर्ट्स क्लब आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आई गावदेवी स्टार्स मधली द्वंद्व पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातला सुरू आहे. हलक्या हाताने खेळायचं होतं. इथे मात्र विकेटचं पतन होईल का? यस. वेअर कट करण्याच्या नादामध्ये बॅटर प्रणय तंबूच्या आसराला गॉन. पहिला झटका, पहिला हादरा, पहिला गडी गारत. मुख्य होर्डिंगला आपण पाहिला सलामी देणारा अवांतर नंतर मात्र आपण पाहिलं विकेटचं पतन झालंय. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु त्याच्यानंतर चांगली लीव आपण पाहतोय. लेग स्टिकच्या जास्त बाहेर लावून द लेग साइड एक्स्ट्रा. म्हणजे आतापर्यंत 2 अवांतर चेंडू आपण या षटकामध्ये पाहिलेत. एका चेंडूवरती विकेट आलाय. इथे मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा बाउन्सने थोडंसं सरप्राईज केलंय. कौतुक करावं लागणार आहे गोलंदाजाचं. जेव्हा जेव्हा शॉर्ट ऑफ गुडलेन चेंडू हादरलेत चेंडू राईज झालाय आणि त्याच्यामुळे थोडंसं फलंदाज अडचणीच्या आडोशामध्ये आलाय. धावांचा विचार केला धावफलकावरती 3 धावा आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा संपर्क झाला नाहीये. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. स्ट्रेट टू द विकेट कीपर हँड. अजून एक डॉट बॉल. ज्यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता आणि गती सुद्धा चांगली होती. हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलंय. चला जो मागे प्रेक्षक वर्ग आहे बोर्डिंगच्या इथे प्लीज आपल्याला विनंती मागे उभं राहायचं नाही. अंपायर्स प्लीज आपण त्यांना ताकीद द्या. आपण ऑन साइड मध्ये उभे राहा, ऑफ साइड मध्ये उभे राहा. मागून कोणत्याही प्रेक्षक राजा उभं राहायला नकोय प्लीज आपल्याला विनंती आहे. इथे मात्र पॅडल स्वीप येतोय हा दमदार असरदार नामदार चषकाचा ब्रँडेड चौकार. 4 धावा. फुलर लाईनचा चेंडूवरती मनगटाचा तिथे चांगला वापर केला. हँड आय कोऑर्डिनेशन परफेक्ट. येतोय हा दमदार चौकार. 4 धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 8 ही आकड्यावरती आहे. 8 ऑन द स्कोर कार्ड टॅली. पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजन वरती वेगाने आलाय. जिथपर्यंत कलेक्शन होईल 1 धाव तिथे सुद्धा भेटी आहे. आणि धावांचा विचार केला एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 38चा पाठलाग करताना शिवडी स्पोर्ट्स क्लब आपण पाहतोय.
जास्त वेळ घेऊ नका, एक छोट्या टीम अडाल आणि लगेचच गोलंदाज इंट्रोड्यूस करा, कारण 16 मिनिटाचा टायमर आपला ऑलरेडी ऑन आहे. पहिल्या इनिंगचा खेळ 16 मिनिटांमध्ये एक्झॅक्टली संपण्यात आला आहे, तर आपल्याला सुद्धा त्याच वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे. अदरवाईज आपल्याला कदाचित पॅनलाईजला सुद्धा सामोरे जावं लागणार आहे. एक मोठी स्पर्धा आपण खेळतोय, डेकोरम डिसिप्लिन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जकारला आपण पाहतोय. जकारवरती आता मात्र जबाबदारी आहे, इथून एक ब्रेक थ्रू पटकावणं गरजेचं आहे, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट आला, परंतु त्यानंतर मात्र आपण पाहिलं एक छोटी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये आता लगवली गेली आहे. नामदार चषक आपण पाहतोय. बॅकफुटवरती जाऊन पंच केलाय, अजून एक मिसफिल्ड. अशा मिसफिल्डच्या धावा आपल्याला या रन डिफेंडमध्ये खूप महागात पडणार आहेत, कारण जेव्हा जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो, क्षेत्ररक्षकाची सुद्धा साथ भेटणं खूप गरजेचं आहे. ती साथ मात्र चेंडूवरती भेटली नाहीये. चेंडू झालाय फरार. 4 धावेने धावफलक आता जाऊन पोहोचणार आहे तब्बल 13 या आकड्यावरती. 13 ऑन द स्कोर कार्ड टॅली. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरतीच एक्स्ट्रा कव्हर रिझनवरती क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु त्याच्याकडून चुकी होती. इथे मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, झटका लागतोय. विकेटचं पतन. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. गोलंदाजाच्या लाईन्थ लेथला कट करण्याचा प्रयत्न तिथे होता, परंतु संपर्क झाला नाही, नो कनेक्शन, आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं सरळ फर्निचर डिस्ट्रॉय. न्यू बॅटर न्यू मॅन. मैदानाच्या आतमध्ये विक्रांतला इंट्रोड्यूस केलं गेलं. विक्रांतकडे सुद्धा अनुभव आहे, परंतु त्या अनुभवाच्या शिदोरीचा वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. 38चा पाठलाग करताना धावफलकाचा विचार केला. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले 3 आणि धावा धावफलकावरती झाल्या 14. इथून मात्र 15 मध्ये 24 ची गरज होती. 5 रूपामध्ये धावे आणि एका धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलक 15 या आकड्यावरती आहे. $15 ऑन द स्कोर कार्ड टॅली. पुन्हा एकदा बॉटम हँडचा चांगला वापर. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तर आहे, परंतु कलेक्शन होईपर्यंत एक धाव रोखू शकत नाहीये. सिंगल डबलने मात्र मॅच पुढे नेण्याचा प्रयत्न झालाय, कारण आतापर्यंत एक विकेट बाद झालाय. त्याच्यानंतर नवीन आलेला फलंदाज विक्रांत मात्र सेन्सिबल क्रिकेट दाखवतोय. विकेट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र वाईट बॉल आहे. अवे फ्रॉम द ऑफस्टिक, अवे फ्रॉम द बॅटर्स रीच. सिंगलने मात्र धावफलक 17 या आकड्यावरती आहे. कमबॅक केलंय गोलंदाजाने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला. धावफलक 8.5च्या सरासरीने 17 या आकड्यावरती आहे. समीकरणाचा विचार केला. येणाऱ्या 12 मध्ये आता गरज आहे 21 ची. 12 मध्ये 21 ची गरज. चला घाई करा मित्रांनो, टायमर आपला ऑन आणि पिच वरती टीम मीटिंग करायची नाहीये याची दखल पंच आपण सुद्धा घ्या. बारा मध्ये आता 21 ची गरज आहे. 10.5च्या सरासरीने आपल्याला धावा करायचे. गोलंदाजी मार्क वरती आपण शामीला पाहतोय. शामीला सुद्धा अर्थातच चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. 12 मध्ये 21 ची गरज. 10.5च्या सरळ श्रेणीने धावा करायच्या आहेत. नेक्स्ट मॅचचा विचार केला. बिग फाईट, बिग बॅटल आपल्याला पाहायला भेटणार आहे, जिथे एका बाजूला डिफेंडिंग चॅम्पियन मुकेश रॉयल चेंबूर आपल्याला दिसणार आहे, गतवर्षीचे अर्थातच विजेते, आणि अर्थातच एका बाजूला बँड्रा पॅकर्स. बारा मध्ये 21 ची गरज आहे. महत्वाचं षटक असणार आहे. इथे फुलर लेनचा चेंडू आहे.
विकेटचं पतन. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गॉनच्या रूपामध्ये लागतो महत्वाचा झटका. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये रोहितला इंट्रोड्यूस केलं गेलं. आता समीकरण येऊन थांबलं. येणाऱ्या 11 मध्ये 21 ची गरज आहे. शिवडी स्पोर्ट्स क्लब 38 चा पाठलाग करताना मात्र कुठेतरी आता अडचणी वाढल्यात. शमी मात्र पहिला चेंडू नावेला साजेश असे अर्थातच चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. वेगवान चेंडू होता. अजून एक वेगवान चेंडू. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. एक धाव परिपूर्ण होते. पडा स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु गती गती आणि गती आपण पाहिलं. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण वळताना सुद्धा पाहिलाय. शमी नावाची स्पीडगन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तिन्ही चेंडूवरती फलंदाजाला प्रॉपर टायमिंग करता आलं नाहीये. त्यामुळे आपण पाहिलं तिन्ही बॉल डॉट आल्यात. चला करेक्शन. दुसऱ्या चेंडूवरती अर्थात सिंगल परिपूर्ण झालं होतं, परंतु मिडल ऑफ द बॅट अजूनपर्यंत चेंडू होत नाहीये आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं विक्रांत स्ट्राईक वरती आहे. वाईडी शॉर्करचा वापर. कौतुक करावं लागणार आहे शमीचं. वाईडी शॉर्करचा वापर तिथे झालाय. धावाचा विचार केला धावफलक 19 या आकड्यावरती आहे. 38 चा वाढला करताना आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ या षटकातील सुद्धा बाकी. तिसरं षटक मार्गस्थ प्रगती पथावरती आहे. अजून एक फुलर लेनचा चेंडू. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट झालं असतं तर चित्र वेगळं असतं. वाईड +1. 1 के साथ 1 फ्री. 21 धावा धावफलकावरती आहेत. 8 मध्ये 17 ची गरज. विक्रांतला इथून मात्र चौकाराची कोंडी फोडावी लागणार आहे. जर स्वतःच्या संघाला पुढच्या फेरीमध्ये घेऊन जायचंय तर इथून मात्र मोठे फटकेबाजी करावी लागणार आहे आणि या धावा या मैदानावरती होऊ शकतात. तेच प्रयत्न चालू आहे. स्ट्रेट डाऊन द ट्रॅक. ड्राईव्हचा फटका. येतोय चौकार. 4 धावेने अर्थातच धावफलक पुढे सज्ज होणार आहे. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या अर्थातच 7 मध्ये 13 ची गरज आहे. मी आपल्याला आधीच म्हटलं विक्रांतकडे कॅलिबर आहे, टॅलेंट आहे, क्षमता आहे, कुवत आहे आणि त्या अर्थातच कॅलिबरचं प्रात्यक्षिक त्याने या चौकाराने दाखवलंय. स्ट्रेट डाऊन द ट्रॅक अर्थातच V मध्ये केलेला फटका आपण पाहिला आणि 4 धावा आहेत. आता 7 मध्ये 13 ची गरज. शमी विरुद्ध झाला हल्ला बोल. पॅडास्वीपचा प्रयत्न होता. बॉटम ब्रश झालाय बॅटीचा आणि 1 धाव तिथे भेटी आहे. आता मात्र येणाऱ्या 6 मध्ये 12 ची गरज आहे. टायमर आपला ऑन आहे. 4 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. 4 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. 6 मध्ये 12 ची गरज आहे. येणाऱ्या पुढच्या सामन्यासाठी सुद्धा कर्णधारासाठी विनंती आहे, सूचना आहे की फक्त 16 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हाताळायची. नेक्स्ट मॅच बँड्रा बॅकर्स आणि मुकेश रॉयल चेंबूर आहे. तर त्यांच्या कर्णधाराला ही सूचना आहे. 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हाताळायची आहेत. 6 मध्ये 12 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयुरेशला आपण पाहतोय, ज्याने मात्र चांगली फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये केली आहे. आता मात्र कर्णधाराने इंट्रोड्यूस केलंय गोलंदाजीसाठी. स्टेप आउट केला. इथे सुद्धा थोडंसं मिसफील्ड झाली आहे, परंतु बॉडी लाईनला अगदी चेंडूच्या लाईनच्या समोर ठेवले. त्यामुळेच आपण पाहिलं की बॉडीला ब्रश होऊन चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. फुलर लेनचा चेंडू. आता मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू होतो फरार. येतोय हा दमदार, असरदार, आमदार, नामदार चषकाचा चौकार. 4 धावा आपण पाहतोय आणि या 4 धावेने धावफलक 4 मध्ये 7 ची गरज. 31 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय.
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे, एकच धाव भेटणार म्हणजे येणाऱ्या 3 मध्ये आता 6ची गरज आहे. बँड्रा पॅकर्स डिसिजन आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवा. बँड्रा पॅकर्स डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही अर्थातच वांद्रे पश्चिम मध्ये येणार तेव्हा तेव्हा ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. इथे मात्र वाईट बॉल आहे म्हणजे समीकरण येऊन थांबला. येणाऱ्या 3 मध्ये आता 5ची गरज आहे. कंपल्सरी चेस. आई गावदेवी स्टार्स बनाम शिवडी स्पोर्ट्स क्लब दुसऱ्या दिवसातील पहिला सामना रंगतदार झालाय. एका बाजूला फलंदाज आहे आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती मयुरेश. विक्रांत विरुद्ध मयुरेश, मयुरेश विरुद्ध विक्रांत. 3 मध्ये 5ची गरज आहे. अंडरम क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. ओपनचे अर्थातच आजच्या दिवसामध्ये आपल्याला तब्बल 16 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला भेटणार आहेत. स्टेप आउट केलंय. स्टंपिंगच्या माध्यमातून जावा लागणार आहे. विक्रांतचा खेळ होतोय समाप्त. समीकरण येणाऱ्या 2 मध्ये 5ची गरज आहे. मयुरेशने केलंय कमबॅक. न्यू बॅटर दाखल व्हा लगेचच. मिथिलेश चला कमी अवधी आपल्याकडे आहे. लगभग 40 सेकंदामध्ये आपल्याला 2 चेंडू हाताळायचे आहेत. स्विच हिटचा प्रयत्न. वाईड +1. कहाणी में आता हुआ ट्विस्ट. कोणत्याही पद्धतीचं रिव्ह्यू सिस्टम उपलब्ध नाहीये. कोणत्याही पद्धतीचं रिव्ह्यू सिस्टम नाहीये. फक्त 40 सेकंदाचा अवधी आपल्याकडे आहे. टाइमर आपला ऑन आहे. कोणत्याही पद्धतीचं प्लेयर रेफरल नाहीये. प्लेयर रेफरल नाहीये कोणत्याही आपल्याकडे. फक्त आणि फक्त पंचांच्या सदविवेक बुद्धीवरती रेफरल आहे. चला सुरुवात करा. टाइमर आपला ऑन आहे. टाइमर आपला ऑन आहे. लक्ष द्यायचं आहे. उर्वरित 35 सेकंदामध्ये आपल्याला 2 चेंडू हाताळायचे. टाइमर ऑन आहे. अदरवाईज आपल्याला पॅनलाईजला सामोरे जावं लागणार आहे. कोणत्याही पद्धतीचं रेफरल सिस्टम नाहीये. फक्त पंचांच्या सदविवेक बुद्धीवरती रेफरल आहे. चेंडू आपल्याला डिलिव्हर करायचे आहेत. 2 मध्ये 3ची गरज. कहाणी में ट्विस्ट. वाईड +1. एक्स्ट्राच्या रूपामध्ये आपण पाहतोय. पंच मैदानाच्या आतमध्ये न्यूट्रल आहेत. दोन मध्ये 3ची गरज आहे. दोन मध्ये 3ची गरज. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. स्टेप आउट केला. तिथे क्षेत्ररक्षक रनआउटची संधी होती. फेकी झाली नाहीये. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट. आता मात्र 1 मध्ये 2ची गरज असणार आहे. बिग फाईट बिग बॅटल आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना रंगतदार झालाय. आई गावदेवी स्टार्स विरुद्ध शिवडी स्पोर्ट्स क्लब असा सामना सुरू आहे. एका बाजूला मिथिलेश, दुसऱ्या बाजूला मयुरेश. एकाच अध्यक्षरापासून सुरू होणारी 2 नावं मैदानाच्या आतमध्ये आहेत. मिथिलेश की मयुरेश, मयुरेश की मिथिलेश. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. आई गावदेवी स्टार्स की शिवडी स्पोर्ट्स क्लब. एकामध्ये 2ची गरज आहे. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट. टाइमर आपला ऑन आहे. प्लीज हे लक्ष असू द्या. फक्त 5 सेकंदाचा अवधी आता मात्र आपल्याकडे आहे. मोठा फटका खेळला जाईल का? मिथिलेशकडे क्षमता तर आहे परंतु मयुरेशने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. पॅडल स्वीप.
वंडीच्या माध्यमातून आणि अर्थातच हार्डलक शिवडी स्पोर्ट्स क्लब चांगली कामगिरी आपण केली आहे अर्थातच, परंतु आई गावदेवी स्पोर्ट्स स्टार्स अर्थातच पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. दोन्ही संघांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. चला बँड्रा पॅकर्स, आपल्याकडे शेवटचा 1 मिनिटाचा अवधी आहे. आयोजकांचा कॉल आहे. बँड्रा पॅकर्स चला बँड्रा पॅकर्स प्लीज क्षेत्ररक्षण अर्थातच जर घेतलं असेल किंवा फलंदाजी घेतली असेल आमच्यापर्यंत डिसिजन पोचवा. बॅटिंग स्वीकारली आहे. मुकेश रॉयल चेंबूर विदाउट एनी डिले डिफेंडिंग चॅम्पियन. लगेच क्षेत्ररक्षण सजवा. एक चांगला बॅटल आपण पाहतोय. नामदार चषक 2025 आपल्या भेटीला आलाय आणि दुसरा सामना एका बाजूला बँड्रा पॅकर्स तर दुसऱ्या बाजूला मुकेश रॉयल चेंबूर डिफेंडिंग चॅम्पियन. एका बाजूला अधिरा मुकेश रॉयल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अर्थातच डिफेंडिंग चॅम्पियन अधिरा मुकेश रॉयलच्या विरुद्ध बँड्रा पॅकर्स.